नमस्कार. आपलं चाललंय सूक्ष्म क्रिया. पायाचं चाललेलं आहे. आता खूप चालायला सांगतात पण गुडघ्यातून आपल्याला दुखतं, चालता येत नाही, वजन खूप वाढलंय. अशा वेळेला खूप चालणं जरी होत नसेल, आपल्या शरीराचा भार आपल्या पायावर न पडता बसल्या बसल्या लहान मूल कसं करतं तसं हे केल्यावर काय होतं, आपल्या खालच्या पिंडले म्हणतात ते आपल्या जमिनीवर आपटलं जातं. इथे आपल्याला खूप फायदा होतो. हे जे तुम्ही जर बघितलं असेल राजस्थानी लोक वगैरे, वयस्कर लोकांचा पाय धरताना पाया पडताना हे जास्त दाबतात. कारण काय आहे, आपली सगळ्या प्रकारची वाताचा त्रास, पचनाचा त्रास, आणि मी मागे पण सांगितलंय ज्यांना पिरियड वगैरे होतो त्यांना सुद्धा हे काफ मसल दाबलं इथलं की आपलं पोटात दुखणं पिरियडच्या वेळेला वगैरे ते थांबतं. तर हे ऑटोमॅटिक आपटलं जातं. पाय आपटताना पचनशक्ती पण व्यवस्थित होते. आणि जे आपण 100 पावलं चालून करणार आहोत त्याला आपल्या गुडघ्यावर वजन येतं, कमरेवर वजन येतं आणि आपल्याला चालता येत नाही जास्त. त्या लोकांनी जरूर हे करावं. पण प्रयत्न करा. ज्यांना खरंच सांगते मी, ज्यांना अगदी वर बसून खाटावर बसून सुरुवात करा तुम्ही. हळू खाली यायचा प्रयत्न करा. तुम्ही जोपर्यंत खाली यायचा बिलकुल प्रयत्न करणार नाही, खूप बाऊ करत राहाल. मी अगदी तुम्हाला उद्यापासून खाली बसा म्हणून सांगत नाही, पण हळूहळू स्वतःला खाली बसायचं. पहिल्यांदा वरती आहे तर अजून थोडंसं खाली करत करत खाली या. पहिल्यांदा 5 मिनिटं 10 मिनिटं करत वेळ वाढवा, पण खाली बसायचं. जमिनीशी नातं सोडू नका. त्यामध्ये तुम्ही दोन्ही पाय एकदम उचला सोडा, दोन्ही पाय उचला सोडा, दोन्ही पाय उचला सोडा, एक उचला एक करा. अशा वेगवेगळ्या पद्धतीने करत राहा. तुम्हाला बसल्या बसल्याच हे करायचं आहे. चालण्याचं तुम्हाला फायदा बऱ्यापैकी मिळणार आहे त्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इथले जी पिंडली आहे ते ऑटोमॅटिक आपटून तुमच्या पायाला जमिनीला तुम्हाला त्याचा जो फायदा म्हणजे पाय चेपण्याचा, त्या मसल्सला दाबण्याचा ऑटोमॅटिक तिथे उपयोग होतो. दाबायची तुम्हाला दोन्ही काम होतं त्याच्यामध्ये. हे झालं बसल्या बसल्या तुम्ही चालायचं कसं करू शकता. आता तुम्हाला जेवढा पाय हे होतोय तेवढा थोडंसं अंगठ्यापर्यंत यायचा, मागे जायचा, अंगठ्यापर्यंत यायचं. आधी नका एकदम वाकू. सुरुवातीला एवढंच करा. सुरुवात ही खूप हळूहळू करा. खूप वर्ष जर तुमचं शरीर तुम्ही हलवलं नसेल, तुमच्या शरीराला काही कधीतरी एखाद्याचा ॲक्सिडेंट वगैरे होतं आणि खूप वर्ष एखादं ऑपरेशन होतं, आपण काहीच हालचाल केलेली नाही आहे, तर एकदम ड्रास्टिक चेंज आणायला जाऊ नका. हळूहळू करा. नाही इथपर्यंत नाही जाते, इथपर्यंत हात जाऊ द्या, पण हळूहळू प्रयत्न करा. 3 दिवस 4 दिवस असं करत याच्यापर्यंत जा. मग नंतर खाली मागे जा, पुढे या, मागे जा, पुढे या, मागे जा. असं करता तुम्हाला अगदी खाली जाऊन सरळ पुढे येता येईल. अजून खाली तुम्हाला असं वाटत असेल की मी एवढा खाली गेल्यावर मला येता येत नाही, तर एखादा लोड, याची मदत घ्या. लोडची वगैरे, उशीची अशी पहिल्यांदा अशी ठेवा. असं उठायला बरं पडतं. मग तुम्हाला हळूहळू एकदम लोड वगैरे 2 लोड ठेवा, उशा ठेवा. पण हे हालचाल करणं खूप गरजेचं आहे, खूप. आणि आपण जोपर्यंत हालचाल करून आपल्या शरीरामध्ये शिथिलपणा आणणार नाही, शरीर शिथिल होणार नाही. दिवसेंदिवस त्याच्यामध्ये जडत्व वाढत जाणार. त्यामुळे न चुकता
काही करा, आतापर्यंत मी तुमचे पायाचेच दाखवते, काही करा पण करा, हे महत्वाचं आहे. पहिल्यांदा सुरुवात 2-3 ने करा, मग हळूहळू वाढवत जा. आणि कुठल्याही प्रकारे आपल्याला बाहेरनं इन्स्ट्रुमेंट न आणता, ते आणून तर खूप चांगलं आहे, योगामध्ये खूप इन्स्ट्रुमेंट आहेत, पण आपल्याला जर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट नाही करायचं असेल, नको आपल्याला त्याची गरज. आपल्याच शरीराला आपण इन्स्ट्रुमेंट बनवून आपल्या घरातलेच उशा, आपल्या घरातलाच लोड याचा फायदा घेऊया. हाताचे काफ हातातली वजन वाढवताना पाण्याच्या बाटल्या, पहिल्यांदा अर्धा लिटर पाण्याची बॉटल ठेवा, मग तुम्ही 1-1 लिटरची ठेवा, असं वाढवत जा. एकदम घाई करू नका. आपण माझं ऐकताय ह्याबद्दल मी आपली आभारी आहे.